100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या आरोपी निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। नेपाळ बॉर्डरवरती पोलिसांनी निलेशला ठोकल्या होत्या बेड्या। ठाण्याच्या रवी वर्मा हेरगिरी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। हनी ट्रॅपची बतावणी खोटी असल्याचं उघड। रवींद्र वर्माने पैशांच्या बदल्यामध्ये गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचं तपासामधून समोर। उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणामधला आरोपी पोलिसांना यापूर्वी हप्ते देत असल्याचं उघड। 2023 मध्ये अंबादास दानवेंनी जाहीर केलेल्या यादीमध्ये होतं आरोपी योगेश हसबेचं नाव। संभाजीनगरच्या दरोड्याच्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक। देविदास शिंदेनं दिली होती संतोष लड्डांच्या घरातल्या सोन्याची टीप। दरोड्यामध्ये वापरलेली कार आणि दुचाकी सुद्धा जप्त। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात शरद पवार यांचं पुन्हा एकदा वक्तव्य। राष्ट्रवादी एकत्र येणार का असा पवारांना प्रश्न, तर मला माहिती नाही, शरद पवार यांनी बोलणं टाळलं। कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान। कोकाटेंच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं करा। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून बोचरी टीका। भुजबळांनीच देवेंद्र मध्यवर्ती कारागृह हा प्रस्ताव मांडण्याचा खोचक सल्ला। भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित, तर मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे यांच्या नावाची चर्चा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडीमध्ये स्मारकाचं घेणार दर्शन। महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून राजधानी दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा। राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांना निमंत्रण। पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरती आजपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक। आज दुपारी 2 ते सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक राहील। लोकलच्या अप आणि डाऊनच्या 162 फेऱ्या रद्द। मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरती वळवणार। राज्यामध्ये शुक्रवारी 84 नवे कोरोनाचे रुग्ण। मुंबईमध्ये 32, ठाण्यामध्ये 14, पुण्यामध्ये 19 रुग्णांचा समावेश। देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ। मराठवाड्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे 25 जणांचा बळी तर 29 जण जखमी। शेतीचं प्रचंड नुकसान। आतापर्यंत 465 जनावरं दगावल्याची आकडेवारी समोर। शेकडो घरांचंही मोठं नुकसान। नमस्कार, मी यामिनी दळवी। दुपारच्या बातम्या या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि आता